तर नमस्कार मित्रांनो, मी ATM दादा. आज आता आपण आलेलो आहे पाटण तालुक्यामध्ये साडावाघापूर या ठिकाणी. तर बघू शकता माझ्या पाठीमागे ही चाकुरी आणि आता या ठिकाणी बैलगाड्याचं मैदान भरलेलं आहे. सामान्य शेतकऱ्यांची बैल या ठिकाणी आपली हजेरी लावतात आणि आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असतात. तर या अनुषंगानं जवळपास एक 50 ते 55 गाड्यांची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि ह्याच्यामधनं नंबर येईल त्याला एक कमिटीच्या रूलप्रमाणे बक्षीस वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. या मैदानामध्ये ना लाईव्ह नाही, ना कुठलं कॅमेरा या ठिकाणी नाही, परंतु एकदम शिस्तबद्ध असं या ठिकाणी हे मैदान पार पडतं. तर बघू शकता प्रत्येकजण आजमावण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या बैलांना या ठिकाणी आणि इथूनच ह्या साध्या साध्या मैदानावरूनच बैल घडत असतात. बघू शकता एकदम तुम्ही हे सुंदर असं मैदान आहे. तर मित्रांनो, ह्या साडावाघापुराच्या मैदानावर बकासूरनं देखील गेल्या वर्षी हजेरी लावलेली. तर पाहूया, आता ही सुरुवात तर झालेली आहे. आता या ठिकाणी कोकणामध्ये पाऊस आपला जास्त असतो. या पठारावर 5 महिने बंद असते कारण पाऊस इकडे जास्त असतोय आणि त्यानंतर तुम्ही मैदान बघू शकता कशा पद्धतीने आहे. एकदम कडक रान तयार होत असते आणि चिखल पण देखील असतोय. आता हे पूर्णपणे वाळल्यामुळे आता ह्याची मशागत करून आता हे पहिलंच मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे. आपल्यासमोर आहे ते पाटण तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील. तर ते आपल्याला या मैदानाविषयी जरा माहिती सांगतील. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय केलं या मैदानासाठी तुम्ही कष्ट सुरुवातीला? आता पहिलं फाट्या मारून घेतल्या, परत रोटर आणला, रोटर मारून पूर्ण रोटरने मशागत करून घेतली. पूर्ण गावात वाढलं होतं जास्त. हा, मोठं आपण साईडला बघू शकता मित्रांनो. गावात त्या बाजूला किती आहे ते जवळपास गुडघे एवढं गवत होतं. ते सर्व व्यवस्थित करून घेतलं या ठिकाणी आणि आता परत आपल्याला मोठं मैदान या ठिकाणी कधी बघायला मिळेल काय? जर बुधवारी आपण मैदान घेणार आहे इथं आठवड्याला मैदान ह्याच पद्धती चालणार आहे आणि मोठं मैदान आपण एक थोड्या दिवसात एक अक्षी महिन्याच्या आतमध्ये 1 लाख रुपये बक्षीस असणार मोठं नियोजन करायचं आपल्याला करणार आहे. एक सुरुवात आहे आमची छोटीशी. गाडीवाल्याला आम्हाला सहकार्य करावं. बरं, आता या ठिकाणी आता युट्यूब लाईव्ह वगैरे असल्या काही गोष्टी नाहीत. तर आपले जे गाडा मालक आहे त्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? नाही तर आम्ही स्वतः गाडी मालकच आहे, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी नुसतं कॉन्टॅक्ट केलं किंवा आम्ही सहज स्टेटस ठेवला बाबा एक साडावाघापूरला मैदान छोटंसं भरवतोय, तरी त्या स्टेटस वरती बऱ्यापैकी आमच्या म्हणजे गाड्या जमा होत्यात. आणि निकाल वगैरे देताना काही निकालाला काय झालं, निकालाला काय कोणाचं भांडण तंटा नाही का. निकाल इथं तोंड बघून निकाल दिला जात नाही. ज्याची गाडी पल त्याला निकाल व्यवस्थित असतोय. आणि फायनलचा आता आज तुम्हाला स्वतः बोलवलं होतं आम्ही, फायनलचं तुम्ही निकाल दिले ती तसंच आम्ही पुढे वाटप केलंय. म्हणजे आम्हाला काय 2 नंबरचं काय चालतं. झेंडा पण आमचे बोरगावचे निलेश बुवा म्हणून आमचे मित्र ते झेंडा पण म्हणून काम करतात. इथं सगळे असणारी बॉडी एकदम क्लिअर काम करते, त्यामुळे इथं काय कुठला भांडण तंटा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि काय सांगावं वाटतं या मैदानाविषयी तुम्हाला? लौकिक म्हणजे पाटण तालुक्यातलं पहिलंच म्हणजे एकच मैदान आहे असं करण्याचं. पहिली गोष्ट पळायला फाटीच नाही आणि दुसरी अशी गोष्ट की एखादं कमी पळणारं वासरू आहे ते जर खाली समजा खालच्या भागात पळायला गेलं तर तिकडे जरा फेरं जास्त असणारी वासरं ह्या वासरांना काही गाड्या सापडत नाहीत. मग समजा ह्यानी 5-6चा खर्च करून जायचा, परिस्थिती नसते एवढा खर्च करा, तरी पण नादानं माणसं जातात. बरं गेलं गट निघाला तरी समाधान वाटतं, पण खाली जाऊन काय त्यांना गट बीट भेटत नाही. इथं जरा गाड्या कमी पडणाऱ्या असल्यामुळं एकामेका समजा गट भेटला तर तो माणूस पुन्हा ते वासरू सांभाळून चांगली करतोय. उद्या एखादं गिरायक आलं तर त्याला सांगू शकतो बाबा जवळ साडेवाघापुरात वासरानं गट काढलाय, फायनलला राहिले, त्याचं वासरू 50चं असलं तर लाखाला विकू शकतंय. म्हणजे थोडक्यात जो गावातला जो पैलवान तयार करायचं म्हणलं की गावामध्येच आपल्याला एकुदी तालीम असते. ती तालीम आपली तालुक्यासाठी एक तालीम आहे. तालुक्यामध्ये तसं विचार केला तर ही पाटण साडावाघापूर फाटी एवढीच फाटी आहे, दुसरी फाटीच नाही वर. हे आता फाटी मालक आमचे कांता सरकार पाटणचे, त्यांचं ही फाटी आहे सगळी. त्यांचं आम्हाला मनापासून सहकार्य आहे. त्यांनी सांगितलं जावा रोटर वगैरे मारा, तुम्हाला जी काय मशागत होईल तुमचा तुम्ही खर्च करा, फाटी चालू करा आणि मैदान घ्यायला चालू करा. आणि एक 2 दिवसापूर्वी इथं सगळं मैदानाला एक 10-20 हजार रुपये खर्च केलाय. सगळा खर्च करून मग ह्याच्यामध्ये उतरलाय. आता मैदान जर बुधवारी घेऊन आम्ही आपलं थोडं त्यातनं खर्च कव्हर करणार आहे. आणि खरंच पाटण त्या कांता सरकारांचं खरंच म्हणजे आम्हाला आभार आम्ही मानतो त्यांचं की आम्हाला त्यांनी ही फाटी उपलब्ध करून दिली. तर मित्रांनो, बघितलं का तुम्ही हे साडावाघापूरवरील मैदान? तर या मैदानाला देखील तुम्ही अशाच पद्धतीनं सहकार्य करा, जेणेकरून आपल्या गावातील गोरगरिबाची शेतकऱ्यांची बैल उजेडात येतील. तर चला मग भेटू पुन्हा एकदा ह्याच मैदानावर. धन्यवाद.